इच्छा आहे। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पावसाचा कहर, 50हून अधिक घरांची पडझड तर 300हून अधिक घरांमध्ये शिरलं पाणी। आमदार आशुतोष काळे यांच्या पंचनामे करण्याच्या सूचना। कालच्या जागतिक मूकबधिर दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील मूकबधिर असोसिएशनच्या वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन। एक पेड़ मां के नाम मोहिमेअंतर्गत पुण्यात MIT ADT कॅम्पसमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह केलं वृक्षारोपण। रत्नागिरी जिल्ह्यातील करदे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान। माझी वसुंधरा अभियान 4 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यस्तरीय अमृत गटात पिंपरी चिंचवड महापालिकेनं पटकावलं प्रथम पारितोषिक। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराची स्वच्छता आणि रंगकाम सुरू असल्यानं आज देवीचे दर्शन बंद असणार। मुंबईत मलबार चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्तीची सुरुवात पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत। देशभरातल्या 21,000 मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथे पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं लोकार्पण काल पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं।